हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. किती वाजले? 12:15 वाजलेत. आता ब्लॉग स्टार्ट केला. आमचं सर्व नाश्ता वगैरे करून झालं आहे. आम्ही जातो आता मार्केटला. काय आणायला? आज माझ्या पप्पांचा बर्थडे आहे, तर चिकन घेऊन येते. चिकन ना, चलो. किसी दे बाबा, किसी दे. अरे 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 अरे, हॅपी बर्थडे. बोल के तू बोल. अच्छा ओए बघ, हे बघ. हॅपी बाबा, हॅपी बर्थडे पप्पा. पप्पा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. तू कर बाबा, हॅपी बर्थडे. अरे तू कर हॅपी बर्थडे कर. केक कट कोण करणार? बाबाचा केक कट करूया. बोल काय. डॅडूनी काय आणलं? केक नाही आणला. तू घेऊन क्या चाहिए उसको? खाना लायला ना, उधर जित कर दी, उधर खिला करके. टेरेसवर आलेली पाणी वगैरे चालू करायसाठी कपडे पण घेऊन जाईल. एक ॲटो नो. केस वॉश केल्याच्या नंतर ना खूप बेकार हालत होते केसांची. इतकी केस जातात. चल डॅडू वेट करतोय, चल. आणि पप्पांना मी सांगितले आज थांबायला, उद्या जायसाठी. आणि बड्डे तर केक कट करूच. आता मी जाते अलेक्झांडर आणि घेऊन येते. काम पण करायचंय घरी. आता घरच्या कामामध्ये मी थोडी बिझी असणार आहे. आता भटकायला टाइम नाही आहे. आता थोडं कामासाठीच चालली आहे बाहेर. सोनू चालली आहे. आणि कॅटू तर एव्हर रेडी असते बाहेर जायसाठी. चल डॅडूचा फोन यायचा. ए शी, तू असं करतेस म्हणून मला राग येतो. इथे शूज पण उलटे घातला नाही. अम्मा चल केक घेऊन या. केक घेऊन या. चलो मम्मा तू इकडेच आहे. कॅटू आणि मी मॅचिंग चालू आहेत, ब्लू ब्लू. चल मी चालली. मी डॅडी बरोबर फिरायला चालली. कशी येते मागे? हा ते मम्मा घेते. चल. बाप रे दादा. हा धावत पळत जाते डॅडूकडे. काय मम्माला सोडून? शिना ठीक आहे, चल. अशी पळत होती. I love you. I love you. कभी होते हैं. टॅटू तर खरोखर. अरे 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 अरे, डायरेक्ट कॅन्डी घ्यायला जाणार. वरती जाते, कपडे वगैरे घेऊन येते. ये माझी पुछडी पण आहे माझ्या मागे. कॅडो आराम आता सोनू. आणि आज पप्पाला मी सांगितलं राहायला. आणि वॉक चालू आहे, वॉक जोरदार एकदम. हे माझे कपडे बाबा, मॅक्सी तरी उचलायची. ही काय मम्मीची मॅक्सी? हे आपले कपडे आहेत काय? कोण? हा दुसरं कोण वाटलं पप्पाला? पप्पाचा नेहमीचा वॉक असतो, आज माझ्या इथे. आणि आम्ही इतकं फिरलो ना, इतकं फिरत होतो. कशासाठी? मम्मीला एक पिलो बघायचं होतं बॅगसाठी. कारण म्हणजे रात्रभर तिला झोपच नव्हती लागत.
तर किती कुठे फिरलो बापरे, 1 तास आम्ही बाईकवर फिरतच होतो पण कुठेच नाही भेटलं. मग शेवटी आलो घरी. आणि हां, सकाळी मी मॉर्निंगलाच ब्लिंकिट वरून ऑर्डर केलेलं की ते 2000चं होतं. आणि त्यांनी काय केलं, फक्त आपलं नॉर्मल पिलो असं ना तसंच होतं, काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. एकदम मला थोडं हेवी पाहिजे होतं, म्हणजे मोठी साईज की असं टेका लावू शकतो. तर त्या लोकांनी माझ्या वॉलेटमध्ये पैसे टाकले, बँकमध्ये नाही. मेरे साथ ही ऐसा होता है. मस्त ना वॉक इथे. मी माहिती आहे हमेशा मी पहिला रोज यायची इकडे मॉर्निंगला वॉक करायला. मस्त खूप छान वाटायचं. आता आली आहे तर कॉक पण बंद करते आणि पप्पाचा केक नंतर कट करू. ॲलिक्स नाही, ॲलिक्स गेले कामासाठी, माहिती नाही की कधी येईल. आली, भांडी वगैरे घासलं, फ्रेश झाली. कॅटू पण आली आहे मागे. तिला कॅन्डी घेतलेली, तिने पूर्ण घाण केला नाही कपडे. आणि दुपारी जेवणासाठी केलेलं माझ्यासाठी खेकडा गेला होता, पप्पासाठी चिकन, मम्मीसाठी खिचडी. तर आता हे माझे कपडे मी घेऊन जाते. कपडे पण पकडते आणि स्टँड पण पकडून घेऊन जाते. आणि कॅटू बाबांबरोबर वॉकी करते. दाखवते. अरे 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 आणि मी म्हणजे कॅटूच्या अगोदरची वादा करते, प्रेग्नन्सी अगोदर. इकडे मी याची मस्त माझी कॉफी घेऊन रोज संध्याकाळी, आणि माझे इकडचे फोटोज असायचे. छान वाटते ना, मस्त. माझं नेहमी असायचं, 5-6 वाजता यायची मस्त. इथे छान हवा, एकदम गार हवा. जाते आता कॅटूला खाली घेऊन. आणि आम्ही आणले मोमोज येता. आमची मोमोजवाली वाटतं तिने बंद केलेलं, आता कालपासून तिने चालू केलं आणि तिचा पण रेट वाढला आहे गॅससाठी. बाबा कुठे आहे? बाबाला आवाज दे. शनू, बाबाला आवाज दे. अरे चल आता हे सर्व घेऊन जाते बाबा. इथे मी माझी सर्व कामं करून झाली आहेत. कपडे वगैरे फोल्ड करून ठेवलेत कबर्डमध्ये. आणि मला झोप पण खतरनाक आली आहे. आणि पप्पा पण आहेत आज माझे. आणि ते मम्मीला करते मस्त कॅरेट सूप. आणि केक कट करायचं होतं तर ॲलेक्सला कॉल केला. तो ॲक्च्युली बाहेर गेला, आता माहिती नाही कधी येईल, उशीर होईल की नाही काय समजत नाही. तो बोला थांब, आलो तर लवकर आलो तर फोन करेल. तेच बघते, तोपर्यंत मम्मीला बनवून देते आणि बघते 9 वाजेपर्यंत थांबते. आता किती वाजले? 8 वाजले. मला एडिट वगैरे करावं लागतं ना, त्याच्यामुळे मग खूप उशीर होतो. आणि मी कसं 10च्या अगोदरच 10-10:30 वाजेपर्यंत ब्लॉग अपलोड करून टाकते. तो टायमिंग एकदम मस्त आहे, पण कधी कधी उशीर पण होतो. मग नेक्स्ट दिवस मला करावं लागतं. पण आता हे करून घेते, बघते काय. कॅटू इकडे येऊन नाटक चालू आहे तिचे. हां, काय चाललंय? फ्रीज खुलायला बोलते मला. ये मम्माकडे, तर मम्मा घेते. फ्रीज नाही खोलणार नाही. तुला पराठा मी देते, पराठा बनवून ठेवले ते देते. तिला पराठा पण केला होता मी सकाळी आणि अशी नाटके करते. ऐकलं कसं? अरे असं करते ना, मला पागल व्हायला होतं खरोखर. फ्रीज खोलून तिला मग चटरपटर पाहिजे असतं, मग तेच खाऊन पोट भरायचं. ते नाही, तू रडत बस, चालेल. तुला मम्मा घेते नाही ते मम्माकडे. सूप रेडी झालंय, बघू आता मम्मीला आवडतोय की नाही. वरून मी ब्लॅक पेपर थोडंसं टाकलं आणि मीठ, बस तेवढंच.